ओम नमः शिवाय. हर हर महादेव. शिवभक्तांनो, आज आपण शिवलीला अमृतचा तिसरा अध्याय अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात संकट कधी ना कधी येतच, पण संकट कितीही मोठं असलं तरी महादेवाच्या चरणी श्रद्धेने शरण गेल्यावर त्यातून मार्ग नक्की मिळतो. हा अत्यंत सुंदर संदेश या अध्यायातून आपल्याला मिळतो. आजच्या या अध्यायामध्ये आपण जाणून घेणार आहोत, मित्रासह राजावर कोणते संकट आलं, त्याची अवस्था किती कठीण झाली होती, गौतम ऋषींनी त्याला कोणता मार्ग सांगितला आणि भगवान शिवाच्या कृपेने त्याला त्या संकटातून मुक्तता कशी मिळाली. तर चला, हा संपूर्ण तिसरा अध्याय, कथा, त्यामागचा अर्थ आणि त्यातून मिळणारा जीवनाचा बोध आपण अशा पद्धतीने समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेमध्ये एक गोष्ट मनाला नक्कीच स्पर्श करून जाते. मनुष्य कितीही मोठ्या संकटात असला तरी महादेवाची भक्ती आणि शरणागती त्यांना पुन्हा मार्ग दाखवू शकतात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरु आणि अंबिकासह असणाऱ्या श्री सदाशिवासही नमस्कार असो. हे मंगलनिधी शिवशंकरा, तुझा जय जयकार असो. तू तुझ्या भक्तजनांच्या हृदयात विश्राम करतोस. तू चराचर सृष्टीचे फळे धारण करणारा वृक्ष आहेस. तू नाम व अनाम या दोन्ही अवस्थेच्या पलीकडे आहेस. तू इंदिरेच्या पतीचा भगिनीचे मनोरंजन करतोस. तू षडाक्ष कार्तिकेयचा पिता आहेस. तू ध्वजावर माशाचे चिन्ह असणाऱ्या मदनास जाळून टाकलेस. तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस. तुझ्या मस्तकावर तृतीय नेत्र आहे. तू भवसागराचे भोग नष्ट करतोस. तू त्रिपुरासुराचा वध केलास. हे शिवशंकरा, तू सद्योजात वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान आणि अशा पंचमुखाच्या नावाने ओळखला जातोस. तू अर्धनारी नटेश्वर आहेस. तू गिरिजा पार्वतीचे मनोरंजन करतोस. तू कैलास पर्वताचा अधिपती आहेस. तू तुझ्या मस्तकावर गंगेस धारण केले आहेस. तू सर्पांचे अलंकार परिधान करतोस. तू सर्पव्याधी आहेस. तू अंधकासुराचे मर्दन केले आहेस. तू सर्व परिमितांच्या पलीकडे असून मलहरहित आहेस. तू सत्व, रज, तम या त्रिगुणांपासून मुक्त आहेस. तू दुधावरील फेसाप्रमाणे शुभ्र धवल आहेस. तू या जगतासाठी जीवन आहेस. तू माझ्यावर कृपा करून या द्वितीय अध्यायामध्ये आघात व रसभरीत अशा शिवरात्री महात्म्याच्या व्याख्यानाचे वर्णन करून घेतलेस. पंचमुकुटधारी पंचवदना यानंतरच्या व्याख्यानाची रचना कशी करावी हे तू माझ्या मुखाने वदवून घे. असो, नैमिषारण्यात सूत शौकानादी मुनिजनांस सांगतात, इक्ष्वाकू वंशात मित्रासह नावाचा एक महान राजा होऊन गेला. तो वेदशास्त्रात निपुण आणि अत्यंत तेजपुंज होता. जणू पृथ्वीवरील दुसरा इंद्र असावा. आपल्या विशाल सेनेच्या वस्त्राने त्याने पृथ्वीस पांघरून घातले होते. तो जणू पराक्रमाचा सूर्य या रूपाने उगवला होता. त्यामुळे शत्रूची नक्षत्रे झाळोकून गेली होती. तो एकदा शिकारीच्या निमित्ताने अत्यंत विशाल सैन्य घेऊन निघाला आणि एका घनदाट अरण्यात शिरला. त्यावेळी चोहोकडून जनावरे उठली. वाघ, लांडगे, अस्वले, वनातील सिंह, हरिण, हरिणी, वनगाई, वानरे, वानरी, ससे व कोल्ह्यांचे कलप यांचा संहार करीत राजा चालला होता. चातक, मोर, बदके, कस्तुरीमृग, रानमांजरे, बोके, मुंगूस, राजहंस, चक्रवाक इत्यादी पक्षी व वन्य प्राणी धावत होते. राजाने अनेक प्राणी मारले. यातच राजाने एका अतिशय भयंकर व तामसी राक्षसालाही मारले. तो गतप्राण होऊन कोसळला. त्याचा भाऊ अतिशय क्रूर होता. त्याने दुरूनच ते पाहिले व तो मनात म्हणाला, मी माझ्या भावाचा सूड घेणार. मित्रसह राजा आपल्या नगरास परतला. त्या असुराने मानववेश धारण केला. त्याने विशेष प्रकारचे काळे वस्त्र परिधान केले आणि खांद्यावर स्वयंपाकासाठी मोठी पळी घेतली. तो राजाला येऊन भेटला व म्हणाला, मी स्वयंपाकशास्त्रात अत्यंत निपुण आहे. अन्न आणि भाज्या अतिशय रुचकर करेन आणि ज्यामुळे देवगण भुलून जातील. राजाने त्याची नेमणूक पाकगृहात केली. त्यानंतर एकदा पितृश्राद्ध तिथीच्या निमित्ताने राजाला वशिष्ठ गुरूंना घरी पाचारण केले. ब्रह्मपुत्रा वशिष्ठ भोजनासाठी आले. त्यावेळी राक्षसाने कपटीपणा लक्षात घेऊन भाजीमध्ये नरमांस शिजवून ऋषीसमोर आणून ठेवले. वशिष्ठ मुनी त्रिकालज्ञानी होते. ते सर्व ऋषीमध्ये शिरोमणी होते. त्यांनी कपट ओळखले व मित्रसह यास शाप दिला. ते म्हणाले, येथे यात किंचितही आहार मिळत नाही. अशा वनातील तू राक्षस हो. हे पापिष्ठ, आम्ही ब्राह्मण आहे.
तू मला नरमांस कसे काय वाढलेस? तेव्हा तो राजा म्हणाला, मला याविषयी काही माहीत नाही. आचार्यास बोलवतो, तो याविषयी जाणतो. तोवर क्षणाचाही विलंब न लावता तो राक्षस गुप्त रूपाने आपल्या वनात पळून गेला. मित्रसह राजा अतिशय क्रुद्ध झाला व म्हणाला, मला का बरे शाप दिला? मीही तुम्हाला शाप देईन. असे म्हणून त्याने हातात पाणी घेतले. तेव्हा रूपाने अतिशय सुंदर व पुण्यशील असणारी, चातुर्याच्या बाबतीत जिला शारदेची उपमा देता येईल अशी मित्रसह राजाची दमयंती नामक पट्टराणी होती. ती दमयंती म्हणाली, राजा, दूरदृष्टीने विचार करून पहा. गुरुला शाप देण्यास शिष्यास बिलकुल अधिकार नसतो. गुरुला शाप देणाऱ्यास कल्पांतरापर्यंत नरक भोगावा लागतो. तेव्हा राजा म्हणाला, हे चतुर सुंदरी, तू सत्य बोलते आहेस. हे जल जर खाली टाकीन तर पिके पिकणार नाहीत व भूमी जळून जाईल. मग मित्रसहाने आपल्याच पायावर जल टाकले. तेव्हा त्याचे पाय गुडघ्यापर्यंत दग्ध होऊन काळेकुट्ट झाले. तेव्हापासून त्याला कुष्ठरोग भरला. त्यामुळे त्याला कल्माशपाद असे नाव पडले. वशिष्ठांना जेव्हा खरी हकीकत उमगली तेव्हा त्यांनी मित्रसह राजास उपशाप देऊन सांगितले की तू 12 वर्षांनी शापमुक्त होऊन पुन्हा मूळ ठिकाणी येशील. त्यानंतर वशिष्ठ गुरु अंतर्धान पावले. मग तो मित्रसह राजा कल्माशपाद राक्षस होऊन रात्रंदिवस भुकेला राहून वनातील सर्व प्रकारचे पाणी भक्षण करत असत. तो अतिशय भयानक असुर होता. त्याचा देह धिप्पाड होता. कपाळावर शेंदूर लावलेला असे. त्याचे तोंड अतिशय अक्राळ विक्राळ आणि त्याचे शुभ्र पांढरे दात व दाढा पुढे आलेल्या होत्या. त्याने अपरंपार प्राणी भक्षण केले. एकदा वनात हिंडत असताना त्याने 12 वर्षाचा एक देखणा ब्राह्मणपुत्र पाहिला. सोबत त्याची चिमुकली पत्नी होती. ते दोघे कौतुकाने त्या वनात खेळत होते. त्यावेळी त्या राक्षसाने त्या ब्राह्मणपुत्रास पकडून धरले व त्याला खाण्यासाठी तो सज्ज झाला. त्यावेळी त्याची पत्नी काकुळतीस येत म्हणाली, अरे, तू पुण्यवान मित्रसह राजा आहेस. तू गोब्राह्मणाचा प्रतिपाळ करणारा आहेस. तू माझ्या पतीला मारू नकोस. ती विप्रस्त्री गडबडा लोळू लागली. विनंतीपूर्वक पदर पसरू लागली. तिने त्याचे पाय धरले व म्हटले, माझ्या पतीस लवकर सोड. हे राजेंद्रा, माझ्या पतीस भक्षू नकोस. हे महापाप असे एकाएकी पदरी घेऊ नकोस. हे चतुर राजा, असे केलेस तर तुला स्वर्गाचा मार्ग कसं बरं गवसेल? अशा रीतीने ती स्त्री काकुळतीस येत बोलू लागली. त्याच वेळी राक्षसाने त्या ब्राह्मणास खाल्ले व त्याच्या हाडाचा सांगडा तिच्यासमोर टाकला. तेव्हा दुःखाने आक्रोश करून ती स्त्री जमिनीवर कपाळ आपटू लागली व तोंडात माती घालून घेतली. वनात तिला कोण बरे सावरणार? मग तिने राजाला शाप दिला. त्या शापाचे निवारण ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देखील करणे अशक्य होते. ती म्हणाली, तू दमयंतीशी कामक्रीडा करशील त्याच क्षणी तुझा प्राण जाईल. अरे चांडाळा, कोणत्याही स्त्रीचा तुला समागम न घडो. असा शाप देऊन तिने पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि तात्काळ ती अग्नीमध्ये प्रवेश करती झाली. पुढे 12 वर्षांनी राजा शापमुक्त झाला व आपल्या नगरात परतला. त्याने घडलेली हकीकत त्याच्या पत्नीस सांगितली. हे ऐकताच दमयंती कपाळ बडवून घेत आक्रोश करत म्हणाली, आपला आता वंश खंडित झाला. नंतर ती म्हणाली, आता ब्रह्मचर्याचे पालन करीत आपल्या जीविताचे रक्षण करा. राजाचे मन अनिवार झाले. तो कोणत्याही स्त्रीशी संभाषण करीत नसे. पुढे त्यास पत्नी म्हणाली, आजपासून तुमची शय्या खदिरांगाची झाली. समजा वाघाला सापळ्यात कोंडून टाकले किंवा भुजंगाचे दात काढून टाकले. गरुडाने त्यास निरुपयोगी केल्यानंतर जसे ते तळमळतील त्याप्रमाणे राजा तळमळू लागला. नाकात व्यसन घालून दांडगा बैल गरीब करतात व अंकुश घालून हत्ती काबूत आणतात, त्याप्रमाणे कल्माशपाद राजा दिनवाना होऊन राहिला. पुढे वंशाला कुलदीप प्रकाशमान व्हावा म्हणून तो धर्मशास्त्राचा पडताळा घेऊ लागला. या ठिकाणी उद्भवलेला पेचप्रसंग पाहून वशिष्ठांनी योगबलाने दमयंतीस भोग दिला. त्याचे दिव्य वीर्यपतन होताच त्यातून दिव्य पुत्र जन्मला. त्या पुत्राने पुढे वंश चालवला. असो, नंतर मित्रसह राजा शिकारीस गेला तेव्हा त्याला अरण्यात व घर सारखेच वाटू लागले. त्याने सर्व उपभोगांचा त्याग केला. त्याच्या मनात कामवासना उठत असे तेव्हा तो विवेकरूपी अंकुशाने कामरूपी हत्ती वटणीवर आणत असे. तो म्हणत असे, असे कोणतेही कर्म करायला नको जेणेकरून पत्नीस वैधव्य व मजला मृत्यू प्राप्त होईल. आपल्याच कर्माची गती न कळणारी व गहन आहे. आपलेच
प्राप्तांक विचित्र व भयप्रद आहे. देवाला बोल लावून काय उपयोग, त्यास भोगल्या वाचून आपली सुटका नाही. अशा प्रकारे मित्रसह राजा उदास झाला. वनात हिंडत असताना त्याने सहज मागे पाहिले तेव्हा त्याला अत्यंत भयानक असे पिशाच त्याच्या पाठीवर उभे होते. पूर्वी विप्र पतिपत्नीस मारले होते, त्यामुळे ब्रह्महत्या पाठीस लागली. राजा सर्व तीर्थे हिंडत असे, मात्र ब्रह्महत्येचे पिशाच्य त्याच्या कधी पाठ सोडत नसे. स्वप्नात किंवा जागेपणीही अक्राळ विक्राळ रूप धारण करून दात करा खात हे पिशाच उभे राहत असत. राजाने पुष्कळ व्रतवैकल्य केली, अनेक वर्ष दानपुण्य केली. अशा प्रकारे भटकंती करताना राजा थकून गेला आणि मिथिला नगरीच्या जवळ आला. तेथील वनराई पाहून त्याला आनंद झाला. मात्र त्यावेळीही ब्रह्महत्या पाठीशी उभी होती. तेथे पुष्कळ वृक्ष होते, फळांनी अमृतवृक्ष डोलत होते. तेथे पोकळी, रातांजण, केळी, नारळ, खजूर इत्यादी झाडे, चाफा, जाई, जुई, मालती, मोगरा, नागकेशर, सेवंती, चंदन, कृष्णचंदन, विविध जातीच्या जास्वंदाची झाडे, कण्हेर, कांचन, वड, पिंपळ, उंबर, परिजातक, बकुळ, देवदार, कवट, बेल, अंजीर, तगरी, कंदबाची झाडे होती. अशा वनात त्या राजाने काही काळ विश्रांती घेतली, परंतु त्याही वेळी ती ब्रह्महत्या पाठीशी उभी होतीच. तोवर भाग्यसूर्य उगवला. जणू भनंगाकडे अपार द्रव्य चालत यावे, जणू भुकेजलेल्या समोर क्षीरसागर उचंबळून यावा, जणू मरणपंथास टेकलेल्या मुखास कुणी अमृत घालावे किंवा चिंतेने ग्रासलेल्या माणसास चिंतामणी रत्न प्राप्त व्हावे. त्याप्रमाणे तपस्व्यामधील मुकुटमणी असे तपस्वी गौतम ऋषी महाराज आपल्या शिष्य समूहाच्या सोबतीने त्या ठिकाणी आले. राजाने त्यांच्यासमोर लोटांगण घातले. त्यांचे मनात अष्टभाव दाटून आले. तो हात जोडून उभा राहिला व त्याचे प्रेमपूर्वक स्तवन करू लागला. सहजपणे जरी संतदर्शन घडले तरी सर्व पापे नष्ट होतात. संतजन ज्यांच्याकडे प्रेमाने पाहतात तो रंक असला तरी इंद्रासमान होतो. त्यानंतर गौतम महाराज यांनी कल्माशपादास विचारले, तुझे राज्य, राष्ट्र, अमात्य हे समस्त अत्यंत सुखाने नांदत आहे ना? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र हे सर्वजण आपल्याला धर्माचे आचरण करत आहेत ना? तसेच राज्यातील पशु, सेवक, पुत्र, पत्नी सर्वजण सुखरूप आहेत ना? त्यावर राजा म्हणाला, आपल्या कृपेने सर्वजण कुशल आहेत. तथापि बऱ्याच दूरहून आलात असे वाटते. आपण विशेष आनंदी दिसत आहात. आपल्या दर्शनाने माझी ब्रह्महत्या त्वरित दूर होईल असे मला वाटते. मग त्याने आपले खडतर पूर्व कर्म ऋषींना कथन केले. त्यावर गौतम मुनी म्हणाले, भूमीवरील कैलास असे नामाभिधान ल्याल्याने जे परमपवित्र कोकण क्षत्र, तिथून मी आलो आहे. तेथील महात्म्याचे वर्णन करणे शक्य नाही. ओंकार स्वरूपाने प्रत्यक्ष कैलासपती तेथे भवानीसह वास करतात. ते अधर्मापीठ असून तेथे देव, असुर, किन्नर आदी गण सेवा करीत असतात. त्या गोकर्ण क्षेत्रातील शिवदर्शन ब्रह्मदेवाकांनीही दुर्मिळ आहे. तेथे लक्ष्मीसह जनार्दन, विष्णू घोर तपश्चर्या करीत असतात. कोट्यावधी सूर्याची प्रभा ज्यास आहे अशा या लिंगाच्या ठायी प्रत्यक्ष शिवशंकर भवानी सहित उभा टाकलेला आहे. जणू कैवल्याचा पूर्ण गाभा आहे. तेथील शोभा अवर्णनीय आहे. इंद्र आणि ब्रह्मदेवाचे सनकादिक मानसपुत्र येथे रात्रंदिवस वास करून आहेत. येथील पाषाण व वृक्ष हे सर्वजण स्वतःच देवरूप आहेत. सत्यवतीचे हृदयरत्न व्यासमुनी येथे अनुष्ठान करतात. वशिष्ठ, भृगू, जमदग्नीपुत्र परशुराम हे केवळ गोकर्ण क्षेत्रात वास करतात. मुंडाणपती शंकरास पाहण्याकरिता तेथे नित्य दाटावाटी होत असे. नारद व तुंबर यासारखे गैनपटू शिवलीला गात असतात. गोकर्ण नगरीभोवती देवाचे समूह अखंड अविरत उभे असतात. सर्वजण मुखाने शिव शिव हर हर अशी गर्जनाही करतात. सर्वत्र आनंदी आनंद असतो. ऋषीजन उच्च स्वरात वेदांचे पठण करीत असतात. अष्टनायिका विशेष प्रकारचे नृत्य करीत असतात. किन्नर व गंधर्व अत्यंत सुस्वर गायन करून महेशात संतुष्ट करीत असतात. गोकर्ण हे अतिशय उत्तम स्थान आहे.
जे तेजाने लखलखत असते. विविध प्रकारचे वृक्ष जेथे दाटीवाटीने असतात ते प्रत्यक्ष कैलास भुवन भासते. शंकराचे सिंहासन लखलखीत शुभ्र आहे. चारही दिशांनी दारे रत्नमणीयुक्त आहेत. पूर्वदारी ऐरावत आरूढ झालेला अमरनाथ इंद्र उभा असतो. दक्षिण दिशेने रक्षण सूर्यनंदन यम करीत असतो. पश्चिमेला वारुणीपती वरुण असतो. उत्तरेस शिवास प्राणमित्र असणारा वैश्रवण कुबेर असतो. भवानी सहित कापराप्रमाणे धवलशुभ्र असा शंभू महादेव घवघवीत तेजपुंज दिसतो. ते स्थान भूमीवरील साक्षात कैलास होय. ते संतांचे व साधकांचे माहेर घर आहे. येथे प्रथम शिवमूर्तीचे ध्यान करावे. त्याभोवती असलेल्या महासिद्धीचे पूजन करावे. त्याभोवती असलेल्या कात्यायनी आवरणाची पूजा करून अष्टभैरवाचे पूजन करावे. द्वादश मंत्र, एकदश रुद्रा अवतार तसेच अष्टवसू, अष्टद्विपाल आदी सर्वजण येथे हात जोडून उभे असतात. अष्टसिद्धी व नवनिधी हात जोडून अखंडितपणे पिनाकपाणी शिवाची आराधना करतात. गौतम मुनी राजाला म्हणाले, मीही सर्व काळ तेथेच वास करतो. अन्य क्षेत्री 1,00,000 वर्षे खडतर तपश्चर्या केल्यावर जे फळ मिळते ते गोकर्ण येथे 1 दिवसात तपश्चर्या केल्यानंतर मिळते व त्यायोगे सदाशिव प्रसन्न होतो. अमावस्या, संक्रांत, सोमवार, प्रदोष, पर्वकाळ, शिवसागर या पुण्यकालात गोकर्ण येथे समुद्रस्थान केल्याने तेथे तीर्थयात्रेचे पुण्यफळ मिळते. रावण, कुंभकर्ण व विभीषण यांनी पूर्वी येथे अनुष्ठान केले. ते निर्वाणदायी लिंग दशानन रावणाने कैलासाहून आणले. गणेशाने त्या लिंगाची स्थापना केली. ऋषीधन सुतास म्हणतात की त्याविषयीची कथा आम्हास सांगावी. ती ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले आहेत. त्यावर सुतांनी विवेचन केले की कैकसी नावाची रावणाची माता नित्य लिंगपूजा केल्याखरीच पाणी पित नसे. पंचधान्याचे पीठ करून त्याने लिंग तयार करीत असे. रावणाचे कल्याण होऊन त्याला पूर्ण विजय प्राप्त व्हावा अशी त्यामागे तिची कामना असे. एकदा इंद्राने द्वेषबुद्धीने तिचे लिंग नेले व समुद्रात टाकले. त्यामुळे रावण माता रात्रंदिवस अन्न घेईना. हे पाहून रावण आपल्या मातेला म्हणाला, मी कैलासास जातो. शिवाचे मुख्य आत्मलिंग घेऊन येतो. असे बोलून द्वीपवदन रावण तेथून जिद्दीने निघाला. तेथे त्याने घोर तपस्या केली. तो 64 कलामध्ये निपुण झाला. त्याने वेदांचे विभाग तयार करून त्यातून सारासार निवडले होते. जो कोणी 14 विद्यांमध्ये पारंगत असतो तो शिवास अत्यंत प्रिय असतो. रावणाने शिवाचे 10 मुखांनी अद्भुत असे गायन केले. स्वतःच्या हाताने आपले शिर छेदून शिराच्या तारा करून दशमुख रावण प्रेमाने स्वरयुक्त गायन करू लागला. त्यामुळे उमानाथ संतुष्ट झाला. आपल्या भार्यासह तो विविध राग व उपरागात गाऊ लागला. स्वराचा चढ उतार, लगाव, कंठस्थ कंपने आदी गायनातील विविध शास्त्रोक्त पद्धतीने तो स्वातही स्वरात योग्य तालावर गायन करू लागला. गद्य पद्यादी रचना गायनातील विविध शास्त्रोक्त पद्धतीने तो 7ही स्वरात योग्य तालावर गायन करू लागला. गायनातील विविध ढंग, गीत, प्रबंध व अखंड नामोच्चार अशा पद्धतीने राम प्रेमपूर्वक शिवलीला गात असताना शंभू महादेव अद्भुतरित्या संतुष्ट झाला आणि म्हणाला, हे दशमुख रावणा, मी प्रसन्न झालो असल्याकारणे तुला जे आवडते ते इच्छित मागून घे. त्यावेळी 20 डोळ्यांचा तो रावण म्हणाला, हे कमाकांत शिवा, मला तुझे आत्मलिंग दे. तसेच या त्रिभुवनात अतिसुंदर अशी सुकुमार ललना मला दे. हे ऐकून भोळा उदार चक्रवर्ती कर्पूर गौर शिव संतुष्ट झाला. त्याने कोट्यावधी चंद्र सूर्याची पूर्ण कांती ल्यायलेले लिंग आपल्या हृदयातून काढले, जे समग्र ब्रह्मानंद गाळून ओवीत असलेले दिव्यलिंग होते. हजारो उगवत्या सूर्यांनी एकत्र आले त्याची सर येणार नाही अशी त्याची प्रभा 10 दिशांनी फाकली होती. असे ते लिंग शिवाने रावणाच्या हाती दिले. त्या मागचा तर्क ब्रह्मादी देवांनाही होऊ शकला नाही. लिंग म्हणजे मुनिजनांचा ध्येय विषय होते. सनकादी ऋषी त्याची अर्चना करत, वेदशास्त्रे व पुराणे या दिव्य लिंगाची वर्णन करत, जे त्रिगुणांच्या पलीकडे असलेले परब्रह्म असून स्वतः जन्मरहित, अजय, नामरहित,
सतचित्त आनंद स्वरूप व मोक्ष स्वरूप असून योगी लोक परमावस्थेत येथे स्थिर होतात. ज्याने केवळ स्वलीलेने अनंत ब्रह्मांडाची रचना केली आणि ज्यांच्या मूळ स्वरूपाविषयी वेद व शास्त्रे मतभिन्नता दर्शवितात, असे ते पुरातन दिव्यलिंग होते. ते दिव्यलिंग हाती घेऊन रावण म्हणाला, हे त्रिदोष शांत करणारा त्रिनेत्रधारी शंकरा, जी सौंदर्य सागराचा ठेवा असेल व त्रिभुवनात सर्वाधिक सुंदर ठरेल अशी स्त्री मला दे. जी पार्वतीची दुसरी प्रतिमा असेल अशी स्त्री मला दे. हे सर्वोत्तमा, तू सतचित्त आनंद स्वरूप आणि नाम अमानकपासून निराळा असा परब्रह्म स्वरूप आहेस. तेव्हा भोळा चक्रवर्ती महेश म्हणाला, पार्वतीची अन्य प्रतिमा ब्रह्मदेव देखील निर्माण करू शकत नाही. तेव्हा हीच अर्पणा तू घेऊन जा. रावणाने अवश्य असे म्हणून स्कंदजननी पार्वती आपल्या खांद्यावर घेतली आणि हाती लिंग घेऊन लंकानात चालू लागला. तेव्हा दक्षिण दिशेने लगबगीने जात असलेला सर्व देवश्रेष्ठ गडबडले. गजानन, कार्तिकेय, वीरभद्र व नंदिकेश्वर तळमळले. ते म्हणू लागले, हे त्रिनयना सदाशिवा, हे तुझे कसले औदार्य, तू भवानी देऊन बसलास. तेव्हा पंचवदन शिव हसू लागला आणि म्हणाला, ती कैवारी वैकुंठनाथ आता प्रेमापोटी धावत येईल. इथे भवानी स्तवन करू लागली, हे ब्रह्मदेव पिता वेगाने धावते. हे कमलनेत्रा लक्ष्मीने पते, निगमागमास वंदनीय ठरलेले सदैव हसतमुख व निळ्या ढगाप्रमाणे देहकांती असणाऱ्या विष्णुदेवते, वेगेवेगेने धावतवे व माझी सुटका कर. हे मधुकैटभ, नरकमूर आदी दैत्यांचा वध करणाऱ्या, हे दशावतार धारण करणाऱ्या, पितांबर परिधान केलेल्या, मदनांतक मानरंजक अशा जगद्गुरु जनार्दना, मी कोटी मनोजात असुरांचे मर्दन करणाऱ्या, अत्यंत उदास अशा श्रीधरा धावते. असे स्तवन ऐकताच सर्वेश्वर विष्णू ब्रह्मरूपाने आढवा आला. तो म्हणाला, हे दशमुखी रावणा, तू धन्य आहेस. अशी सुंदर स्त्री कुठून प्राप्त केलीस? तेव्हा दशमुख म्हणाला, सदाशिवाने ही अपर्णा मला देऊन केली. तेव्हा विष्णुरूपी ब्राह्मण म्हणाला, तिला खाली उतरवून तिचा चेहरा तरी नीट बघ. तेव्हा रावणाने तिच्याकडे पाहिले असता त्याला ती अत्यंत कुरूप दिसली. तिच्या भुवयांना अत्यंत अमंगळ अशी आठी होती. ती दिसायला म्हातारी होती. तिचे गाल पार आत ओढलेले होते. तिला दात नव्हते. तेव्हा तिला पाहून ब्राह्मण गदगद हसू लागला. रावण तिला तिथेच ठेवून पुढे चालू लागला. मग रमा माधवाने त्या ठिकाणी माता भद्रकाली म्हणून अर्पणेची स्थापना केली. इथे तू असुर शिवाजवळ येऊन म्हणू लागला, तू कसली अमंगळ स्त्री मला बरे दिलेस. तेव्हा शिव म्हणाला, हे मात्र खरे, ती मायारूपी कपटी स्त्री तुझ्याजवळ योग्य नव्हतीच. अनंत ब्रह्मांडांना व्यक्त करून स्वतः मात्र ती अव्यक्तच राहते. मग शिवाने स्वतःच्या अंगावरील मळ काढून स्वहस्ते रूपसंपन्न स्त्री निर्माण केली. तेव्हा मायासुराच्या पोटी जन्मास आली. मग शिव म्हणाला, तिच्या सौंदर्याची सार या तिन्ही जगात कोणालाही येणार नाही. तिच्या देहगंधाने सर्पांचे समूहप्रमाणे तिच्याकडे धावत येतील. तिचे नाव मंदोदरी असेल. तिच्यासारखी अन्य कुणी समग्र पृथ्वीवर अस्तित्वात नसेल. ती 20 नेत्राच्या रावणास माळ घालून अत्यंत पतिव्रता पट्टराणी होईल. मयासूर व तिचे कन्यादान करेलच, परंतु सोबत एक प्रभावी शक्ती रावणास प्रदान करील. त्या शक्तीमध्ये 7 कोटी मंत्रांचे सुप्त सामर्थ्य असेल. ती अगदी मोक्याच्या प्रसंगी उपयोगी पडणारी शक्ती तुला प्राप्त होईल. ती अति कठीण प्रसंगी महाबलाढ्य शत्रूवर तू सोडवशील. शंकराचे हे भाषण ऐकताच रावण शिवलिंग घेऊन परत पूर्वस्थळी आला. त्या दरम्यान गणपती गजानन तेथे गायी राखत होता. देव हात जोडून गजाननाचे स्तवन करीत म्हणू लागले, हे गणपती, दिव्यलिंगाची सुटका करून त्याची शाश्वत रीतीने स्थापना कर. अशा प्रकारे देवांनी एकदंताची प्रार्थना केली. तेव्हा रावणास मूत्रावरोध झाला. एक पाऊलही त्याच्याकडून पुढे टाकवेना. मूत्र दाटल्यामुळे तो तडफडू लागला. भूमीवर लिंग ठेवू नकोस असे या आधीच शंकराने सांगितले होते. हाती लिंग घेऊन लघुशंकेस बसावे तर तेही कर्म अयोग्यच. त्यावेळी तो सिद्धिबुद्धीच्या दाता गणपती ब्राह्मण वेशात गायी राखत होता. त्याला लंकानाथ म्हणाले, हे लिंग हाती धरा. तेव्हा ब्राह्मणरूपी गजानन म्हणाला, हे लंकापती, माझ्या गायी रानोराणी पळत सुटतात. तुझ्या लघुशंकेस किती वेळ लागेल हे मला काही समजत नाही. तेव्हा रावण म्हणाला,
क्षणभरसुद्धा लागणार नाही, मी लगेच लघुशंका करून येतो. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी 3 वेळा तुला बोलवीन, जर आला नाहीस तर मी हे लिंग जमिनीवर टाकेन. त्यावर अवश्य असे म्हणून लंकापतीने ते लिंग ब्राह्मणाच्या हाती दिले व तो दूरवर एकांतात लघुशंकेसाठी बसला. गजाननाचे चरित्र आगाध आहे. तो साक्षात शिवोपासना करण्यासाठी अवतरला व शंभूचा पुत्र झाला. असो, रावणाला तर मूत्राचे पूर अवरेणात इतके लोटले. एक घटिका संपताच गजानन मोठमोठ्याने गर्जना मारू लागला. माझ्या गायी दूर गेल्यात, हे आपले लिंग इतके हाती घे. त्यावर रावण यात्कंचितही बोलला नाही. हाताने खून करून थांब म्हणू लागला. दुसरी घटिका पूर्ण झाली. गजाननाने पुन्हा हाक मारली. अशा प्रकारे 3ऱ्या घटिका झाल्या, परंतु रावण उठेना. ज्याप्रमाणे पाखंडी माणसाचे दोषयुक्त मत कितीही वेळा समजूत काढली तरी जात नाही, त्याप्रमाणे रावणाचे मूत्र संपतच नव्हते. पुन्हा एकदंताने मोठ्याने हाक मारली, हे राक्षस, आपले लिंग सांभाळ. असे म्हणून त्याने लिंग जमिनीवर ठेवले. ते तेथेच शाश्वत होऊन राहिले. ब्रह्मदेवादिकांनीही ते उपटता येईना तेव्हा पृथ्वीशी एकरूप होऊन राहिले. रावण रागात येऊन अशुद्ध व अपवित्र अवस्थेत वेगाने धावत आला. लिंग उपटू लागला तेव्हा पृथ्वी डळमळू लागली. दशमुख प्रचंड सामर्थ्याने लिंग उपटू लागला, मात्र त्यास जमले नाही, कारण ते अखंड व अभंग झाले होते. इकडे गजानन गुप्त झाला. गायी जमिनीत जाऊ लागल्या. रावणाने धावत जाऊन एका गायीचे कान धरला, तेव्हा तोही त्याला उपटता आला नाही. मग तेथेच त्या लिंगाची पूजा केली. तेव्हापासून त्या लिंगास गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले. रावण माता कैकसी तेथे येऊन शिवपूजन करू लागली. ते आदिलिंग आहे याची जाण ठेवून देवगण व ऋषिमुनी तेथेच पूजा अर्चा करू लागले. रावण, कुंभकर्ण व विभीषण हे देखील तेथेच अनुष्ठान करू लागले. त्या लिंगाच्या सामर्थ्यावरच रावणाने देवांना जिंकून घेतले. मयासुराने मंदोदरी आणि शक्ती रावणास देऊन गेली. रावणास पुढे 1,00,000 पुत्र व 1,15,00,000 नातू झाले. तेथे अनुष्ठान केल्यावर रावणास इंद्रजितासारखा पुत्र व 18 अक्षौहिणी सैन्य तसेच अपार संपत्ती याचा लाभ झाला. गौतम ऋषी म्हणाले, हे श्रेष्ठ राजा, तुला जे गोकर्णाचे महात्म्य सांगितले त्याचे वर्णन इंद्र व ब्रह्मदेवासही शक्य नाही. आम्ही तेथूनच येत आहोत. मिथिलेश्वराच्या यज्ञासाठी आम्ही लगबगीने येत असताना एक अद्भुत घटना घडली. एका प्रचंड वटवृक्षाखाली आम्ही सर्वजण बसलो असता एक अमंगळ व अपवित्र अशी चांडाळीण आम्हास दिसली. तिचे अंग सर्व रोगांनी व्याप्त झाले असून ती जन्मजात आंधळी होती. तिला गलीत कुष्ठरोग जडलेला होता. तिच्या सर्वांगावर जखमा असून त्यात किडे पडले होते. रक्तपित्तामुळे तिच्या हातातील बोटे झडून गेली. ती अत्यंत ओंगळवाणी दिसत होती. तिला अन्नपाणी कसे मिळणार? तिला दात व कान नव्हते. तिचे डोळे गर्भात असतानाच गेलेले होते. कान व नाक झडून त्यात बुचबुचीत किडे पडले होते. अंगावरील कातडे झडून गेले होते. अंगावरील वस्त्र गळून पडले होते. ती चांडाळीण पूर्वीचे पाप भोगीत धुळीत लोळत पडली होती. तिचा मरणकाळ जवळ आला होता. तेव्हा आम्ही वरच्या दिशेने पाहिले. तो शिवाने तिला नेण्यासाठी दिव्य विमान पाठवले होते. त्यात 10 हात व 5 मुखे असलेला 4 शिवदूत बसले होते. त्याचे तेज कोट्यावधी सूर्याच्या तेजाप्रमाणे होती. त्यातील एकाची कांती चंद्राप्रमाणे होती, एकाची कांती अग्नीप्रमाणे होते. त्याच्या मस्तकावर चंद्र शोभून दिसत होता. त्याचे दिव्य विमान तेजाने लखलखत होते. चर्म, वायू, तंतू, धातू अशा प्रकारचे 4 प्रकारची वाद्ये वाजत गाजत होती. अष्टनायिका नृत्य करत होती. किन्नर व गंधर्व शिवलीला गात होती. गौतम ऋषी म्हणाले, हे राजा, आम्ही त्यांना विचारले, हे दिव्य विमान घेऊन कोणाचा उद्धार करणार आहात? तेव्हा ते म्हणाला, त्या चांडाळीला आपल्या चरणी ठाव देण्यासाठी शिवाने पाठविले आहे. त्यावर मी शिवदूताला विचारले, हिने पूर्वी कसे काय तप केले? तेव्हा शिवदूतांनी त्याच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगितला. पूर्वी केके नावाचा ब्राह्मण होता. त्याला सुमित्रा नावाची मुलगी होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व होता, म्हणून ती कोणालाही जुमानत नसे. ती बालपणीच विधवा झाली. तारुण्याच्या मस्तीत ती स्वतःचे धर्माचरण विसरली आणि व्याभिचार करू लागली. बापाने समजूत घालून ती त्याचे ऐकत नसे. तशाच ती गरोदर झाली. त्यामुळे सकलजण तिची निंदा करू लागले. मग तिच्या भावांनी तिचे केस धरून तिला तात्काळ बाहेर काढले. मग ही
देशोदेशी हिंडत असताना कोण्या भाग्यवंत शूद्राने तिच्याशी लग्न केले व आपली सर्व संपत्ती तिला दिली. तेथे तिला बरीच अपत्ये झाली. ती मध्य व मास यातच दंग असे. त्यामुळे इतकी पुष्ट झाली की डोळ्यावर झापड येऊन ती डोळेही उघडीना. एकदा तो शूद्र तिच्या दासदासीसह शेतकामासाठी गेला असता ती भुकेली झाली. तिला मांसाची आठवण झाली. तशी हाती शस्त्र घेऊन निघाली. मध्याने मात चढल्यामुळे भेदुंद नजरेने तिने बोकड आहे असे समजून गायीच्या वासराच्या गळ्यावर सूर घातला. ती गाय कर्कशपणे हंबरू लागली आणि बराच गोंधळ घालती झाली. तरीही तिने मान कापून ते वासरू गडबडीने घरी नेले. पुढे त्या पापिनीने डोळे उघडून पाहिले तेव्हा गायीचे वासरू तिने चटकन ओळखले. तेव्हा शिव शिव न कळत माझ्याकडून ही करणी झाली असे ती म्हणाली. मग वासराने अर्धे मांस खाऊन उरलेले तिने बाहेर टाकले व लोकांना सांगितले की वाघाने गायीचे वासून मारले. त्यानंतर काही काळाने ती मेली. यमदूत आले, तिला मारत घेऊन गेले. त्यांनी निर्दयपणे तिचे हाल केले. त्यांनी तिला कुंभीपाक नरकात टाकले. तलवारीच्या पात्यावर रानात हिंडवले. तापलेल्या जमिनीत लोळवले. तापलेल्या खांबास आलिंगन देण्यास भाग पाडले. यमाने चित्रगुप्तास विचारले, हिचे काही पुण्य आहे का? त्यावर तो म्हणाला, शिवनाम घेऊन हिने गायीचे वासरू मारले. मग यमाने तिला ढकलून दिले की व ही चांडाळ योनीत जन्मास आली. ही गर्भताच आंधळी असून अतिशय ओंगाळ व कुलक्षणी होती. ती सदैव विष्ठामूत्रांनी भरलेली असे. ती कुत्र्यांची उष्टे खात असे. पुढे तिचे मायबाप मेल्याने ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडू लागली. एकदा महाशिवरात्री पर्वकाळ गोकर्ण क्षेत्रात नाना प्रकारच्या वाद्यांच्या गजरात अनेक यात्रा चालल्या होत्या. तेथे भद्रकाळीच्या देवळाजवळ पडून मी अन्याय केलेले आहे, मी फार पापिनी आहेत म्हणत अन्नाची मागणी करत होती. हात पसरून मोठाने हाका मारत होती. त्यावेळी प्रदक्षिणा करणाऱ्या भक्तापैकी एकाने तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले. तिने ते बेलपान चापचून पाहिले आणि काही काळ तोंडात घालण्याची वस्तू नव्हे असे समजून रागाने भिरकावले. तेव्हा ते नेमके शिवलिंगावर पडले. शिवरात्रीस उपोषण तसेच बेलपत्राचे शिवपूजन व शिवभक्तासंगे जागरण असे काही चांडाळीकडून घडून गेले. लोक शिवनामघोष करीत होते तेव्हा ही देखील तसेच स्मरण करीत होते. तीही चांडाळीन वडाखाली येऊन पडलेली आहे. गौतम ऋषींनी तिचा समग्र पूर्ववृत्तांत सांगितला तेव्हा ती दिव्य देह प्राप्त करून शिवविमानात बसली. आपले पूर्वकर्म आठवून ती शिवस्मरण करू लागली. नंतर शिवगणांनी तिला नेले व शिवपदी तिची स्थापना केली. गौतम ऋषी म्हणाले, हे राजा, तू आदरपूर्वक ऐक. तू लगेच गोकर्णास जा. तेथे शिवरात्रीस बेलपत्रांनी पार्वती परमेश्वराची आराधना कर. असे बोलून गौतम मुनी जनकाच्या यज्ञासाठी निघून गेले. त्याच क्षणी कल्माशपात गोकर्ण क्षेत्री पोचला. मित्रसह राजाने शिवरात्रीस दिव्य शिवलिंगाची यथासांग पूजा केली. त्याच्या अंतःकरणातील प्रेमामुळे शिवशंकर संतुष्ट झाले. राजाने ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होऊन मित्रसह राजा निर्दोष झाला. तेव्हा कैलासाहून आदिपुरुष शिवाने दिव्य विमान पाठवले. विमानात अत्यंत तेजस्वी दैदीप्यमान असे शिवगण बसले होते. अगणित विजांचा रस मिळून त्याच्या मूर्ती ओतल्या असाव्यात असे वाटावे असे ते शिवगण होते. अनंत वाद्ये एकाच वेळी गरजत होती. त्यामुळे तेथे आनंद सोहळा घडला होता. स्वर्गातून देवगण दिव्य पुष्पांच्या माळा वर्षाव करीत होते. मित्रसह राजा दिव्य देह प्राप्त करून 10 हात व पंचमुखे यांनी युक्त झाला. शिवगणांनी इंद्र, चंद्र इत्यादी स्थाने ओलांडून त्याला शिवपदास नेले. त्याला स्वरूपता मुक्ती मिळून तो आनंदाने शिवाशी एकरूप झाला. धन्य ते पवित्र परमपवित्र शिवचरित्र, शिवरात्री व्रत, धन्य ते गोकर्ण शिवमंदिर, धन्य ते गौतम ऋषी. त्यांनीच हा परमपवित्र इतिहास सांगितला. सज्जन श्रोते हो, आपणही धन्य आहात, कारण आपण यास आदरपूर्वक श्रवण करीत आहात. ज्याप्रमाणे मानस सरोवरातील हंस शोभून दिसावेत किंवा निधनाभोवती साधन बसले असावेत असे आपण आहात. आपण चतुर पंडित आहात, तरी आपण अवधानरूपी दिव्यालंकार घेऊन श्रीधराचा ब्रह्मानंदाने गौरव केला. हे भ्रीमा तरी शोभून दिसणाऱ्या ब्रह्मानंदरूपी अधिपुरुष तसेच श्रीधरास वर देण्यास व कैलासावर शोभून दिसणाऱ्या शिवशंकर, यापुढील कथासागर तुम्हीच माझ्याकडून वदवून घ्यावा.
स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत ग्रंथातील हा मधुर असा 3रा अध्याय सज्जनांनी अखंडपणे श्रवण करावा. श्री सांब सदाशिव प्रणमस्तु शिवभवतु इति 3योऽध्याय समाप्त. पार्वतीपते शिव हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेवा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वराय श्री मल्लिकार्जुनेश्वराय. हर हर बोले महाकालेश्वराय. सोमेश्वराय श्री ओंकारेश्वराय. हर हर बोले वैद्यनाथेश्वराय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. भीमाशंकराय शिव रामेश्वराय. विश्वेश्वराय शिव नागेश्वराय. त्र्यंबकेश्वराय शिव केदारनाथेश्वराय. हर हर भोले कृष्णेश्वराय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव रामेश्वराय. कृष्णेश्वराय शिव नागेश्वराय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. नागेश्वराय शिव सोमेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय.